काल अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली। मात्र त्यानंतर अनेक ऑब्जेक्शन जे आहेत ते घेण्यात आले आणि शिवराज राक्षे यांच्यावर देखील कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे। आणि नेमके ही सगळी घटना जी आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः डबल केसरी शिवराज राक्षे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल जो सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर आपल्यावर 3 वर्ष जे आहेत निलंबनाची कारवाई करण्यात आली, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? हे जर पाहिलं तर चुकीचीच गोष्ट झालेली आहे। सर्व जनतेने पण पाहिलेलं आहे। तिथं ज्या टायमिंगला कुस्ती झाली त्या टायमिंगला आम्ही तिथं अपील केली होती की ज्युरीकडे अपील केली होती की तुम्ही व्हिडिओ चेक करा आणि व्हिडिओ चेक करून मग कुस्तीचा तुम्ही निर्णय घ्या। पण तुम्ही तसा आधी निर्णय घेऊ शकत नाही। थर्ड अंपायरचा तसा निर्णय घ्यायचा म्हणजे अधिकार नाही। आम्ही तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष आता जे संयोजक आहे त्यांच्याकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली की तुम्ही व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या। जर खांदे जर टेकले असतील, बाबा कुस्ती जर झाली असेल तर आम्ही हार मानायला तयार आहेत। काय कुस्तीत हारजीत होत असते, त्याबद्दल काही शंका नाही। परंतु जर पंचांचं जर अशा चुकीच्या निर्णयामुळे जर एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल तर असे महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, जर त्या प्रत्येक खेळाडू जर असा अन्याय होत राहिला तर मग ह्या पंचांवर जो चुकीचा निर्णय हे पंच घेतात मग त्यांच्यावर काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे ना। आता कालच त्यांनी सांगितलं, त्यांच्या मीडियाद्वारे सांगितलं की पंचांचा हा निर्णय हा चुकीचा आहे। मग तुम्ही त्यावेळेसच का नाही तिथं तुम्ही व्हिडिओ दाखवून तो निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे का नाही तिथं तुम्ही सांगितलं? तुम्ही रिव्ह्यू दाखवा यासाठी तिथं गेले होते, त्यानंतर सगळी जी परिस्थिती झाली म्हणजे त्यावेळेस नेमकं काय घडलं? मी वारंवार त्यांना एकच विनंती करत होतो की तुम्ही रिमोट दाखवा आणि रिमोट मध्ये व्हिडिओ पाहून तुम्ही कुस्तीचा निर्णय घ्या आणि जो रिमोट पाहून जो कुस्तीचा निर्णय तुम्हाला मान्य आहे। शेवटी न्याय देवता तुम्ही बसलेले, परंतु तुम्ही तो व्हिडिओ पण दाखवत नाही। वारंवार आम्ही विनंत्या करतोय, अध्यक्ष असतील तिथे उपाध्यक्ष असतील संयोजक असतील त्यांना विनंत्या करतोय आम्ही की तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय द्या। पण त्यांनी काय तिथं मान्य नाही केलं। तिथं मला शिवीगाळ केली, नंतर मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। म्हणजे तिथं शिवीगाळ तुम्हाला झाली, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना लाथ मारण्याचा प्रकार घडला? हो, शिवीगाळ तिथे झाल्यामुळे मग मला हे टोकाचं पाऊल उचलायला लागलं तिथं। मग आता पुढचं तुमचं पाऊल कसं असणार आहे? कारण दोघांवर देखील अन्याय झालेला आहे, गायकवाड देखील झालाय, त्याच्यावर पण काय नेमकं काय प्रकार? त्याच्यासोबत बी असाच अन्याय घडला ना। त्याच्यावर पंचांनी पॅसिव्हिटी काहीतरी झालं आणि कॉस्टम पण त्याचा फाटला होता, त्याला काय पॉईंट दिले नाही वाटतं। आणि मग त्यानुसार त्याच्यावर पण अन्याय पंचांनी केल्यामुळे तो बी पंचांवर अग्रेसिव्ह झाला। आता जर एखाद्या पैलवानावर अन्याय होत असेल तर पैलवान गप बसणार नाही ना। जर तुम्ही मान्य करताय नंतर ना की बाबा पंचांकडून ती चुकी झालेली आहे, मग तुम्ही तेव्हाच का नाही मान्य केलं तिथे की बाबा व्हिडिओ बघून की हा बाबा चुकी झालेली आहे, त्या पोझिशनचे तेवढे पॉईंट देऊन परत तुम्ही ती कुस्ती चालू करायला पाहिजे। तुम्ही डायरेक्ट विजय घोषित करून टाकलं, हे चुकीचं आहे ना। म्हणजे पंचांची देखील चूक झाली आणि त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी तुम्ही करताय? पंचांची 100% चुकी, पंचांनी स्वतः मान्य केले की आमची चुकी झालेली आहे म्हणून त्यात दिसून येते, सर्व जनतेला त्यात दिसून आलेलं आहे की कोणाची चुकी आहे। मग तुम्ही पैलवानांवर जर कारवाईचा तुम्ही हे आक्षेप घेतलाय तर मग त्या पंचांवर पण तसाच आक्षेप घेतला पाहिजे ना। इथून पुढे पंचांच्या पण ध्यानात येईल की बाबा एखाद्या आपण चूक करतोय तर एखाद्या खेळाडूचं नुकसान होतंय, त्यानुसार पंच पण पुढल्या वेळेस डिसिजन घेताना 100 वेळा विचार करतील बाबा। मग तुमची तर पुढची काय असणार, म्हणजे तुमची मागणी काय आणि पुढचं तुम्ही कशी कारवाई काय तुमचं? कारवाई आता ही कोर्टामध्ये आम्ही जाऊन हे सगळं सविस्तर विषय मांडणार आहे आणि कोर्ट जो काय निर्णय देतील ते आम्हाला मान्य असणार आहे। तर निश्चितच आपण बघितलं की शिवराज राक्षेला जो निर्णय दिलेला आहे तर त्या संदर्भात ते कोर्टात जाणार आहे आणि कोर्टात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यावर क्रमांक सर पुन्हा जायकर TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।